Today we discuss standard 7 general science. चौथा धडा आपला चालू आहे न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आज त्याचं लेक्चर क्रमांक 2 आहे. लेक्चर क्रमांक 1 मध्ये आपण न्यूट्रिशन, त्याचं बेसिक नेसेसिटीज, त्याच्यानंतर त्याचे टाइप्स, न्यूट्रिएंट्स आणि त्याचे दोन टाइप्स मॅक्रो न्यूट्रिएंट्स आणि मायक्रो न्यूट्रिएंट डिस्कस केलं होतं. आज ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन मध्ये प्लांट्स आपल्याला डिस्कस करायचे आहेत. प्लांट्स प्रोड्यूस देअर ओन फूड. प्लांट्स प्रोड्यूस देअर ओन फूड, हेच दे आर कॉल्ड ॲज ऑटोट्रॉफिक. ते स्वतःचं फूड स्वतः तयार करतात आणि द प्रोसेस बाय विच प्लांट्स प्रोड्यूस देअर ओन फूड इट इज कॉल्ड ॲज फोटोसिंथेसिस. याला मराठीमध्ये प्रकाश संश्लेषण असं म्हणतात. की प्लांट्स प्रोड्यूस देअर ओन फूड इन द प्रेझेन्स ऑफ सनलाइट. सूर्यप्रकाशामध्ये हिरवी झाडं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, त्याला म्हणायचं फोटोसिंथेसिस. ह्या फोटोसिंथेसिससाठी 4 फॅक्टरची आवश्यकता असते. 4 फॅक्टर्स आर नेसेसरी फॉर फोटोसिंथेसिस. कोणते कोणते? नंबर 1, सनलाइट. दिस सनलाइट इट इज कॅच्ड बाय क्लोरोफिल. इट इज कॅच्ड बाय क्लोरोफिल. क्लोरोफिल त्याला काय करतं? कॅच करतं आणि ट्रॅप करतं सनलाइटला. त्यानंतर अजून काय लागतं? वॉटर, पाणी लागतं. दिस पर्टिक्युलर वॉटर इट इज ऍब्सॉर्ब्ड बाय रूट्स ऑफ प्लांट्स. याला कोण ऍब्सॉर्ब करतं वॉटरला? रूट्स काय करतात? त्याला ऍब्सॉर्ब करतात फ्रॉम द सॉइल. त्यानंतर कार्बन डाय ऑक्साइड हा एक घटक लागतो. ऍक्च्युली सनलाइट आणि क्लोरोफिल हे 2 घटक, हा तिसरा आणि हा चौथा कार्बन डाय ऑक्साइड. हा जो कार्बन डाय ऑक्साइड आहे हा इट इज ऍब्सॉर्ब बाय लीव्स. याला कोण ऍब्सॉर्ब करतं? लीव्स ऍब्सॉर्ब करतात. आणि काय करतात? आणि ह्या चौघाची रिएक्शन होते आणि ह्या रिएक्शनच्या परिणामस्वरूप ॲज इफेक्ट ऑफ दिस केमिकल्स काय होतं? फूड त्या ठिकाणी काय होतं? तयार होतं. आणि मग हे जे आहे की क्लोरोफिल कुठं असतं? तर लीव्स मध्ये असतं. क्लोरोफिल कुठं असतं? लीव्स मध्ये असतं. हे लीव्स मध्ये क्लोरोप्लास्ट असतं. त्याच्यामध्ये क्लोरोफिल नावाची पिगमेंट असते विच ट्रॅप्स द सनलाइट. जी सनलाइटला काय करते? ट्रॅप करते, धरते, पकडून ठेवते. आणि ॲट द सेम टाइम वॉटर कम्स फ्रॉम द रूट्स. मूळ काय करतात? तर पाणी ऍब्सॉर्ब करतात. आणि कार्बन डायऑक्साइड इट इज ऍब्सॉर्ब बाय लीव्स. आणि अ केमिकल रिएक्शन इट टेक्स प्लेस विदिन लीव्स. आणि मग काय होतं? पाण्याच्या आतमध्ये ह्या 4 घटक एकत्र येतात आणि एक केमिकल काय होते? रिएक्शन होते. आणि केमिकल रिएक्शन होऊन काय तयार होतं? फूड तयार होतं. नुसतं फूडच तयार होत नाही, तर O2 ऑक्सिजन इज लिबरेटेड इन धिस प्रोसेस. ह्या प्रोसेस मध्ये काय होतं? ऑक्सिजन सुद्धा बाहेर टाकल्या जातो. हो, आपण काय डिस्कस करतोय? ऑटोट्रॉपिक प्लांट्स. नीट व्यवस्थित लक्षात घ्या. प्लांट्स प्रोड्यूस देअर ओन फूड. प्लांट्स प्रोड्यूस देअर ओन फूड. वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. दिस इज कॉल्ड ॲज फोटोसिंथेसिस. दिस इज कॉल्ड ॲज फोटोसिंथेसिस. फॅक्टर्स इसेन्शियल फॉर फोटोसिंथेसिस. कोणते कोणते इसेन्शियल आवश्यक घटक आहेत? नंबर 1, सनलाइट. नंबर 2, क्लोरोफिल. नंबर 3, कार्बन डायऑक्साइड. नंबर 4, वॉटर. सनलाइट कोण ट्रॅप करतं? सनलाइट इज ट्रॅप्ड इन द लीव्स बाय क्लोरोफिल. क्लोरोफिल त्याला ट्रॅप करतं. कार्बन डायऑक्साइड इट इज ऑल्सो ऍब्सॉर्ब्ड बाय लीव्स. वॉटर इट इज ऍब्सॉर्ब्ड बाय रूट. आणि जो आहे अ केमिकल रिएक्शन टेक्स प्लेस. आणि यांची सगळ्यांची काय होतं? केमिकल रिएक्शन आणि काय तयार होतं? फूड तयार होतं. आता हे जे कार्बन डायऑक्साइड असतो हा काय होतो? आपल्या 7वीच्या पुस्तकामध्ये उल्लेख आहे. इट एंटर इन द लीव्स थ्रू स्टोमॅटा. हो, ते स्टोमॅटाच्या मार्फत आतमध्ये जातं. आता स्टोमॅटा काय आहे? तर व्हॉट इज मीन बाय स्टोमॅटा? STOMATA.
स्टोमॅटा, मराठीतून ऐकून घ्या. ही स्टोमॅटा काय असतात? अतिशय बारीक अशी, अतिशय सूक्ष्म अशी छिद्र असतात. कशावर असतात? पानावर असतात. आपल्याला उघड्या डोळ्याने ते दिसत नाही, तर मायक्रोस्कोप खाली दिसतात. आणि तिथून काय आतमध्ये शिरतो? कार्बन डायऑक्साईड आतमध्ये शिरत असतो किंवा ऑक्सिजन काय होत असतो? बाहेर टाकत असतो. आता इन सम प्लांट्स की शक्यतो काय आहे की फोटोसिंथेसिस इट इज परफॉर्म इन द लीव्स, शक्यतो लीव्स मध्येच होतं. बट इन सम प्लांट्स ग्रीन स्टेम्स, काही हिरवी खोडं सुद्धा असतात. आपण काही झाडं पाहतो, समजा आपलं तुळशीचं झाड आहे, हिरवं खोड आहे त्याचं, किंवा आज इतर जे हिरव्या खोड आहेत असे जे ग्रीन स्टेम्स असतात दे ऑल्सो परफॉर्म फोटोसिंथेसिस, ते सुद्धा काय करतात? फोटोसिंथेसिस परफॉर्म करतात. तर हे काय आहे की ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन प्लांट्स अँड हाऊ प्लांट्स प्रिपेअर देअर फूड. आणि ते काय करतात की कसं प्रिपेअर करतात, त्याच्यासाठी कोणते घटक आवश्यक आहेत त्याचा वापर आपण आता केलेला आहे. आता आपला पुढचा मुद्दा आहे आपला ट्रान्सपोर्ट सिस्टम इन प्लांट्स. ट्रान्सपोर्ट सिस्टम इन प्लांट्स. ह्या प्लांट्स मधली ट्रान्सपोर्ट सिस्टम की काय आहे? ट्रान्सपोर्ट सिस्टम. आता ते मुद्दा बघायच्या अगोदर आपण शब्दाकडे लक्ष देऊ. ट्रान्सपोर्ट, व्हॉट इज मेंट बाय ट्रान्सपोर्ट? तर एखादी वस्तू, एखादी गोष्ट एका जागेवरून दुसऱ्या जागेवर वाहून नेण्याच्या प्रक्रियेला ट्रान्सपोर्ट म्हणतात. हो, आपल्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा जे ट्रकवाले वगैरे असतात की नसतात, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर काय करतात? तर सामान वाहून नेतात, माल मोटारी. त्यांच्या ऑफिसला सुद्धा ट्रान्सपोर्टच म्हणतात. बघा, त्यांचे जे ऑफिसेस असतात त्याला ट्रान्सपोर्टच म्हणतात. ते काय करत असतात? सामानाची ने आण करतात रस्त्यावरनं. तसं अरे ही ट्रान्सपोर्ट आहे. आता सिस्टम म्हणजे काय? ट्रान्सपोर्ट म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर वाहून नेणे. सिस्टम म्हणजे काय? तर व्यवस्था. सिस्टम म्हणजे व्यवस्था. इन म्हणजे इन प्लांट्स, वनस्पतीमधील. तर वनस्पतीमधील एका जागेवरून दुसऱ्या जागेवर वाहून नेण्याची काय आहे? व्यवस्था. आता काय वाहून न्यायचंय? काय वाहून न्यायचंय? तर फूड, अन्न वाहून न्यायचंय. आणि वॉटर, पाणी वाहून न्यायचंय. बघा, फूड कुठं तयार होतं? लीव्स मध्ये. मग ते फक्त लीव्स मध्ये ठेवणं संयुक्तिक आहे का? नाही, तर इकडे तिकडे पोहोचवलं नाही की नाही. तसं वॉटर कोण ऍब्झॉर्ब करतं? मुळं ऍब्झॉर्ब करतात. मग मुळं स्वतःकडे पाणी ठेवून घेतात का? नाही, ते सुद्धा काय करतात? त्याचं ट्रान्सपोर्ट करतात. ही गोष्ट आपल्याला पहिल्यांदा क्लिअर झाली पाहिजे की समजा मुद्दा आहे ट्रान्सपोर्ट सिस्टम इन प्लांट्स. हो, की वनस्पतीमधील वाहून नेण्याची जी काय व्यवस्था आहे. अरे पण काय वाहून न्यायचंय? फूड अँड वॉटर. कशापायी वाहून न्यायचंय? कारण फूड तयार होतं लीव्स मध्ये, ते तिकडून सगळीकडे पोहोचवायचंय. वॉटर रूट्स ऍब्झॉर्ब करतात, ते सगळीकडे वाहून न्यायचे. त्यांच्याकडे ठेवल्यावर चालेल का? नाही चालणार. हो, जे फूड तयार केले लीव्सनं तो वनस्पतीच्या प्रत्येक भागाकडे गेलंच पाहिजे. जे पाणी ऍब्झॉर्ब केले मुळांनी ते वनस्पतीच्या प्रत्येक भागाकडे गेलंच पाहिजे. बरं, आपोआप जाईल का? नाही. तर त्याच्यासाठी ट्रान्सपोर्ट सिस्टम आहे, एक व्यवस्था करून ठेवलेली वनस्पतींनी, आणि ती आपल्याला शिकायची आहे. तर आता इथं जे आहे, आता हे ट्रान्सपोर्ट सिस्टम आपल्याला शिकण्याचे आता काय होतं? तर मेन जे ट्रान्सपोर्ट होतं फूडचं होतं आणि वॉटरचं होतं. आता तुम्ही म्हणता नाही सर हे ट्रान्सपोर्ट सिस्टम वगैरे असं काही असतं, आपला नाही भरोसा. असं कुठं असतं का? तर तुम्हाला छोटा प्रयोग सांगितला, करायचा घरी. फार मोठा प्रयोग नाही, फार पैसे लागत नाहीत. काय सांगितलं तुम्हाला? टेक अ पंपकिन स्टेम हॅव्हिंग 2-3 लीव्स. हो, एक पंपकिन स्टेम घ्या. पंपकिन म्हणजे भोपळ्याच्या वेलीचं स्टेम घ्या, आणि ज्याला 2-3 पानं आहेत तर ठेवा त्याची. आता समजा तुम्हाला पंपकिन स्टेम नाही भेटलं तर नाही भेटलं, मग कुठून आणायचं पंपकिन स्टेम? जाऊ दे, मी नाही केला प्रयोग. नाही भेटलं. कोणतंही एखादं छोटं रोप, आता सध्या पावसाळ्यामध्ये भरपूर रोपं
उगवलेले अगदी छोटं रोप घ्यायचं, एकदम छोटं उपटायचं ते अगदी मुळासकट व्यवस्थित, आणि काय करायचं, कट इट अंडर वॉटर विथ अ शार्प ब्लेड. अगदी आपण काय करायचं, त्याचं जे आहे की आपल्याला पंपकिन असेल तर कट करायची गरज आहे, पण आपण काय केलं, एक झाड काढलं. हो, अगदी छोटं तुळशीचं सुद्धा रोपटं काढा किंवा इतर कोणतंही रोपटं काढा, असं छोटंसं. त्याची मुळं वगैरे काय करा, स्वच्छ करा. पंपकिन भेटलं तर उत्तम, पुस्तकातल्यासारखं, पण नाही भेटलं त्याला काय करायचं, स्वच्छ करायचं छान त्याची मुळं, आणि नंतर एक ग्लासमध्ये पाणी घ्यायचं. काय करायचं, पाणी घ्यायचं ग्लासमध्ये, आपलं प्लेन वॉटर, आणि त्याच्यामध्ये काय करायचे 7 to 8 ड्रॉप्स ऑफ इंक टाकायचे, शाईचे एक 7-8 थेंब टाकायचे. आपल्याकडं पेनमध्ये भरायची शाई असेल ना, लाल पिवळी जे आहे अशी, कोणतंही डाय मटेरियल त्याच्यामध्ये काय करायचं, टाकायचं, ती शाई टाकायची. समजा आपण निळी शाई टाकून दिली, सगळं निळं पाणी, आणि त्याच्यानंतर काय करायचं, ते जे आपण रोप काढले की नाही मुळापासून उपटून छानपैकी, ते काय करायचं, त्या पाण्यामध्ये डिप करायचं. हो, बांधून ठेवायचं. अशा पद्धतीने बांधून ठेवायची की त्याची मुळं कुठं बुडाली पाहिजे, तर ते शाईच्या पाण्यात बुडाले पाहिजे, आणि राहू द्यायचं. आपण आपलं अभ्यासाला लागायचं. 2-3 तासांनी बघायचं त्याला, 2-3 तासांनी. यू विल सी द ट्रान्सपोर्ट सिस्टम. तुम्हाला ती ट्रान्सपोर्ट सिस्टम त्याच्यामध्ये दिसेल. काय गोष्ट करता सर? येस, दिसेल. कशी दिसेल? तुम्ही जे निळी शाईचं जे निळं पाणी आहे ना, ते पूर्णपणे त्याच्या आतमधले ज्या टिश्यूमध्ये शिरतील, आणि तुम्हाला अगदी वरी पानापर्यंत निळं त्याच्यामध्ये काय दिसतील, ते टिश्यू दिसेल, ते शिरा दिसतील. कसं काय केलं ते निळं पाणी वरी, तर ते ट्रान्सपोर्ट केलं, मुळाने काय केलं, ट्रान्सपोर्ट केलं. म्हणजे आपल्याला पाहता येतं याची देही याची डोळा, हो, की ते जे आहे की हे गप्पा नाही येतं की ट्रान्सपोर्ट. आणि याला काय फार पैसे लागत आहेत का? पैसे पण लागत नाही येतं. एक छोटंसं झाड उपटायचं, मुळं चांगले स्वच्छ करायचे, पेलाभर पाणी घ्यायचं, त्यामध्ये शाई टाकायची आणि त्याची मुळं बुडवून ठेवायची, संपलं. इतकी सोपी गोष्ट आहे. आणि आपल्याला मग ती काय म्हणते, शाईचं पाणी, शाईचंच पाणी कशामुळे निळं? अरे ते दिसलं पाहिजे की तुला, ती शेड दिसली पाहिजे ना अगदी पानापर्यंत, त्याच्यासाठी. तर काय होतं, तुम्हाला ती निळसर छाटा दिसेल वरी सुद्धा, तो काय असतो, ट्रान्सपोर्ट सिस्टम असते. ती प्लांटची काय असते, ट्रान्सपोर्ट सिस्टम असते. तर ह्या ट्रान्सपोर्ट सिस्टम जे आहे, याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट सिस्टम ऑफ प्लांट्स मध्ये काय येतात, तर मुख्य करून 2 टिश्यूज येतात. 2 टिश्यूज येतात. व्हॉट इज मीन्ड बाय टिश्यू? तर ग्रुप ऑफ सेल्स इज कॉल्ड ॲज अ टिश्यू, की जिथं अनेक सेल एकत्र काम करतात त्याला टिश्यू म्हणतात. आपल्याला माहिती सांगितलं. असे 2 टिश्यू आहेत. कोणते 2 टिश्यू आहेत? त्यांचं एका टिश्यूचं नाव आहे झायलेम, एका टिश्यूचं नाव आहे झायलेम, आणि दुसऱ्या टिश्यूचं नाव आहे फ्लोएम. असे काय आहेत? 2 टिश्यू आहेत की विच आर इन्क्लुडेड इन द ट्रान्सपोर्ट सिस्टम इन प्लांट्स, की जे प्लांट्सच्या ट्रान्सपोर्ट सिस्टम मध्ये काय आहे, त्यांचा अंतर्भाव आहे. आता हे झायलेम काय करतं? हे झायलेम इट कॅरीज वॉटर. पाण्याचं जे वहन आहे ते कोणत्या टिश्यूच्या मार्फत होतं? झायलेम टिश्यूच्या मार्फत होतं. आणि फ्लोएम मेनली कॅरीज फूड. आणि फ्लोएम काय कॅरी करतो? फूड कॅरी करतो, अन्न कॅरी करतो. आणि मग हे काय आहे, तर हे जे आहे हे पूर्ण हे झायलेम टिश्यू कुठून त्याचं ट्रान्सपोर्टेशन आहे? रूट टू अदर पार्ट्स ऑफ प्लांट. हो, रूट त्याला ऍब्सॉर्ब करतो, आणि हा झायलेम टिश्यू काय करतो? पूर्णपणे दुसऱ्या प्लांटला पाणी देतो. आणि हे काय होतं? फ्रॉम लीव्स. हो, हे फ्लोएम टिश्यू काय कंडक्ट करतो? फूड. कुठून कंडक्ट करतो? इथं जे आहे फ्रॉम लीव्स टू अदर पार्ट्स ऑफ प्लांट. मग याचं जे आहे, आता आपल्याला काय आहे, काय शिकतोय आपण? ट्रान्सपोर्ट सिस्टम इन प्लांट्स. तर सांगायचं, प्लांट मेनली कॅरीज फूड अँड वॉटर. प्लांटमध्ये 2च गोष्टीचं कंडक्शन होतं, ट्रान्सपोर्टेशनचं होतं. ट्रान्सपोर्ट सिस्टम ऑफ प्लांट इट इन्क्लूड्स, काय इन्क्लूड करतात? 2 टिश्यूज. कोणते 2 टिश्यूज? टिश्यू नंबर 1 झायलेम, टिश्यू नंबर 2 फ्लोएम. झायलेम काय करतो? झायलेम कंडक्ट्स वॉटर.
फ्लोएम काय करतो? फ्लोएम कंडक्ट्स फूड. हा, झायलेम कुठून वॉटर कंडक्ट करतो? फ्रॉम रूट टू अदर पार्ट्स ऑफ प्लांट. फ्लोएम काय कंडक्ट करतं? फ्लोएम कंडक्ट्स फूड. फूड कोण तयार करतं? आत्ता सांगितलं, फ्रॉम लिव्स टू अदर पार्ट्स ऑफ प्लांट. बघा फार बेसिक आहे हे, की फोटोसिंथेसिससाठी आवश्यक घटक, ट्रान्सपोर्टसाठी आवश्यक 2 टिश्यू. पण आता एक लक्षात घ्या, की आता एक प्रश्न पडतो आपल्याला, आपण हे अन्न खातो, बरोबर आहे की नाही? मग त्याचं पचन होतं, न पचलेला भाग निघून जातो, त्याला एक्सक्रिशन म्हणतो. मग प्रश्न पडतो, सर जर काही फूड आहे, वॉटर आहे, आपण सुद्धा फूड कन्झ्युम करतो, आपण सुद्धा वॉटर कन्झ्युम करतो, किंवा इतर प्राणी सुद्धा फूड वॉटर कन्झ्युम करतात, तर त्यांचं डायजेशन होतं, पचन होतं, आणि जे काय अनडायजेस्टेड पार्ट आहे, जो काय न पचलेला भाग आहे, त्याचं एक्सक्रिशन होतं, एक्सक्रिटरी सिस्टमच्या माध्यमातून बाहेर टाकल्या जातं. पण अशी कोणतीही सिस्टम प्लांट्समध्ये नसते. प्लांट्स डू नॉट हॅव डायजेस्टिव्ह सिस्टम. प्लांट्समध्ये डायजेस्टिव्ह सिस्टम नसते. प्लांट्स डू नॉट हॅव एक्सक्रिटरी सिस्टम. प्लांट्समध्ये एक्सक्रिटरी सिस्टम सुद्धा नसते. प्लांट्स ओनली हॅव ट्रान्सपोर्टरी सिस्टम. की प्लांट्समध्ये फक्त काय होतं? ट्रान्सपोर्ट होतं, आणि त्याचं काय होतं? ॲब्झॉर्प्शन वगैरे सुद्धा होतं. तर हे काय आहे? आज हे मुख्य 2 मुद्दे आपण शिकलेले आहेत. नंबर 1 फोटोसिंथेसिस, आणि नंबर 2 काय आहे? ट्रान्सपोर्ट सिस्टम. बघा फोटोसिंथेसिसची इथं डायग्राम पण दिलेली आहे. हे फूल वगैरे काही काढायची गरज नाही आहे. की या पद्धतीने बाय सनलाईट आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, पान क्रमांक 26 बघा ना तुम्ही. त्यानंतर जे आहे क्लोरोफिल आहे, खाली वॉटर आहे. नंतर मी तुम्हाला नोट्समध्ये लर्निंग पॉईंट्स व्यवस्थित देईल काढून. तर जे आहे हे काय आहे? ट्रान्सपोर्ट सिस्टम. आता हे जे काय आहेत ट्रान्सपोर्ट सिस्टम, बरं काय हरकत नाही, आज के लिए इतना ही काफी है. काय काय शिकलो आपण? फोटोसिंथेसिस आणि ट्रान्सपोर्ट सिस्टम.